तर असं मी माझा तर नवीन व्हिडिओ बघा आणि नक्की करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरू करूया. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ अशाबद्दल आहे की चॅनल ग्रो कसा करायचा. तर चॅनल करण्यासाठी तुम्ही कितीही व्हिडिओज बघितला, कितीही कोणी काही सांगू दे, ह्या ट्रिक्स करा, ह्या सेटिंग करा, ह्या सेटिंग्स करून तुम्ही किती सेटिंग्स बदलला तरी YT स्टुडिओमध्ये ज्या दोन सेटिंग आहेत आणि जे गुगलवर जाऊन क्रोममध्ये ज्या सेटिंग करायच्या असतात त्या कंपल्सरी आहेत. त्या तुम्ही पूर्णपणे क्रोममधल्या सेटिंग्स आहेत त्या पूर्ण कंप्लीट करा. आणि त्यानंतर जो YT स्टुडिओमध्ये कंटेंटमध्ये जो आपल्याला कोपऱ्यात 3 डॉट्स मिळतात तिथे ज्या सेटिंग करायला लागतात त्या सेटिंग करा. व्ह्यू ऑलमध्ये जाऊन ज्या कमेंटमध्ये तुम्हाला सेटिंग्स कराव्या लागतात त्या सेटिंग्स करा. आणि चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्हाला रेग्युलर तुमचा जो टाईम तुम्ही पिरियड ठेवला आहे तिथे तुम्ही त्या व्हिडिओज टाका. त्याच व्हिडिओ त्या टाईमला अपलोड करा. म्हणजे पब्लिकला पण माहीत असते की ह्या टाईमला या व्यक्तीचा व्हिडिओ येणार आहे. त्या टाईमला ती पब्लिक सर्च करत असते. आणि मेन म्हणजे तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये हॅशटॅग लावायला विसरू नका. टॅग्स लावा व्यवस्थित. तर त्यानंतर तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन ज्या सेटिंग्स आहेत गुगलवर, मग तुम्हाला कोणासाठी व्हिडिओ बनवायचा आहे, तुम्ही लाईव्हला किती सबस्क्रायबर नंतर जाऊ शकता, हे जे काही माहिती आहे ती तुम्हाला आपणच येत राहील. 50 सबस्क्रायबर झाल्यानंतरच आपल्याला लाईव्ह ऑप्शन चालू होतो. आणि मुलांसाठी बनवत नसाल तर नो मेड फॉर किड्स असं तुम्ही ऑप्शन करून ठेवा गुगलमध्ये जाऊ सेटिंग आहे. कारण दिवसभर ते चेंज करायला नको. तर नवीन असताना काहीच कळत नाही. हळूहळू जेव्हा आपण त्यामध्ये काम करत जातो तेव्हा हळूहळू आपल्यासमोर व्हिडिओ यूट्यूब पाठवत असतं. माझ्या अनुभवावरून तरी मी सांगते की माझ्या अनुभवावरून मला जी माहिती हवी असते ती यूट्यूब हळूहळू माझ्यापर्यंत पोहोचवतं. थँक्यू यूट्यूब. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्हाला कुठचा कंटेंट किती भारी करता येईल, ज्याकडे पब्लिक रिस्पॉन्स करेल, पब्लिक खेचला जाईल असे कंटेंट बनवा. भले पहिले व्हिडिओ बनवत असताना मी व्ह्यूज येत असतील पण हार मानू नका, डिमोटिव्ह होऊ नका. चॅनल बाबा बंद करतो असा विचार करू नका. तर आपले व्हिडिओ किती चांगले होतील. आणि पहिले तुम्ही शॉर्ट व्हिडिओ भरपूर बनवा. शॉर्ट व्हिडिओनंतरच तुम्ही हळूहळू लाँग व्हिडिओला बनवण्यासाठी प्रयत्न करा. मी पण पहिले शॉर्ट व्हिडिओ भरपूर बनवले. पहिले मी 10-9 असेच व्हिडिओ टाकत होती, शॉर्ट्स व्हिडिओ. नंतर मी आता हळूहळू लाँग व्हिडिओ टाकले. तर तुम्ही पण पहिलं तेच काम करा की पहिले शॉर्ट्स व्हिडिओमध्ये काम करा. लाँग व्हिडिओला तुम्ही अजिबात हात घालू नका. कारण लाँग व्हिडिओला व्ह्यूज अचानक येत नाहीत. जसे 10 व्ह्यूज आले तर आपला थंबनेल कसा आहे त्याच्यावर तुम्हाला व्ह्यूज येतील. तर थंबनेल जेवढा आकर्षित होईल तेवढा तुम्ही थंबनेल बनवा. आणि जास्त तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही ChatGPTला जाऊन माहिती तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही कसं आहे रील्स बनवत असाल तर तुम्ही तुमचा फेस किंवा फेसलेस असाल तर तुम्ही ते व्हिडिओ बनवू शकता. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये काय आहे की एखाद वेळी शॉर्ट व्हिडिओ एवढा व्हायरल होतो की त्याला आपलं अपेक्षाच नसते की एवढे त्याला व्ह्यूज येतील. माझ्या बाबतीत घडलेली घटना आहे की एका व्हिडिओला मला फक्त 5 ते 7 मिनटात 5000 व्ह्यूज आले. मला अपेक्षा पण नव्हती. मी माझ्या मुलीबरोबर तो व्हिडिओ बनवला होता. तर आपण किती जरी चांगले दिसत असू आणि आपल्याला वाटेल की आपली सौंदर्यता आपल्याला व्ह्यूज मिळवणे हा तिचा समज आहे. आपल्या सौंदर्यावर काही डिपेंड नसतं. आपण किती त्या सॉंग्सवर किंवा त्या व्हिडिओवर किती काम करतो आहे, किती इमोशनल फॅक्ट बनवतो आहे, किती व्हिडिओवर आपण प्रत्यक्षरित्या उतरतो आहे यावर सगळं डिपेंड आहे. किती तुम्ही सुंदर दिसत असाल तरी व्हिडिओला तुमच्या व्ह्यूज येणार नाही. तर कंटेंटमध्ये तुम्हाला काय बोलायचं आहे तुमच्या लिपसिंग्सवरून दिसू दे, तुमच्या ॲक्टिंगवरून कळू दे. कारण ॲक्टर लोक असेच उगाच मोठे झाले नाही, कारण त्यांनी जीव ओतून ते काम केलेलं आहे, ते आपल्याला एंटरटेनमेंट केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असल्यास तर माझ्या व्हिडिओ पण नक्कीच मी शॉर्ट व्हिडिओला सबस्क्राईब करू शकता. मला आतापर्यंत बऱ्यापैकी रिस्पॉन्स आलेला आहे. तर मी हार मानणार नाही. मी ठरवूनच आहे की मी यात काही ना काही करून दाखवणार. भले माझा चॅनल डिलीट झाला तर मी परत ते चॅनल चालू करणार नाही आहे. पण स्वामींच्या कृपेने मला थोडं काही यश असेल ना 100पैकी 70% यश आलं आहे. तर यापुढे स्वामींनी अशीच मला
हेल्प करू दे, अशीच माझ्या मागे उभे राहू दे स्वामी, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना करते. आणि सगळ्या यूट्यूबर्सचा मला भरपूर सपोर्ट आहे तुमचा, असाच आशीर्वाद, तुमचं असंच प्रेम माझ्या पाठीशी राहू दे. आणि चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्ही तुमचे जे काही व्हिडिओज टाकता ते तुमच्या टाईमनुसार टाका. तुमचे 2-3 टाईम काय आहेत, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, हे तुम्ही टाईम ठरवून ठेवा. आणि त्याच टाईमला तुम्ही तो चा काही व्हिडिओ टाकते, अपलोड करते, तोच फीडमध्ये ठेवा. माझ्या बाबतीत मी घडलेले सांगते, मी 10 व्हिडिओ दिवसाला अपलोड करते. वेळ मिळत नसेल तर 5-6 तरी करून ठेवते अनलिस्टेड, म्हणजे हवे तेव्हाला ते पब्लिक करता येतात. वेळ मिळत नाही मुलाबाळांमुळे, एखादवेळी माझी पण तब्येत भरपूर बरी नसेल तर मला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा जो काही टाईम पिरियड आहे तो ठरवून ठेवा. टाईम पिरियडमध्ये काय होतं, आपल्याला एक वेळ निश्चित करता येते, आणि वेळ निश्चित असेल तर सगळं काही व्यवस्थित होतं, सुरळीत होतं. तर तुम्ही तुमचं व्यवस्थित नियोजन करून ठेवा. एक टाईम टेबल ठेवा की मला या टाईमला मला शेअर करायचंच आहे. मी रोज ठरवते की मी 8 वाजता लाईव्ह येणार, पण मला माझ्याने काही शक्य होत नाही. आणि व्हिडिओ पण टाकायचा म्हणलं तरी नाही होत, कारण एकदा नेटवर्क इश्यू असतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे की नाही प्लीज सांगा कमेंट करून, आणि माझी माहिती आवडते की नाही. आणि चॅनल ग्रो करण्यासाठी भरपूर व्हिडिओ येतात. माया काळसर यांच्या भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्ही न जाऊ त्या चॅनलला चेकआउट करा. तर व्हिडिओला लाईक करणं म्हणजे व्हिडिओ आवडलं असं नाही, तर व्हिडिओमधलं आपल्याला काय म्हणतात समरी आवडली पाहिजे व्हिडिओची. लाईव्हमध्ये पण उगाच लोक एकदा टाईमपास असतो, लाईव्हचा टाईम वाढवण्यासाठी काही बोलत नसतात, फक्त कमेंट पास करत असतात. तर तसं करू नका. आपल्याला जे काही करायचं ते काम करा तुम्ही. आणि चॅनल ग्रो करण्यासाठी आपला यूट्यूबला सपोर्ट आहे की नाही, किंवा आपण यूट्यूबला मानतो की नाही हे गरजेचं आहे. यूट्यूबला वाटलं बाबा ही व्यक्ती 2 दिवसानंतर एकच व्हिडिओ टाकते तर ती पब्लिक करणारच नाही. तर तुम्ही सातत्याने रेग्युलर 8 ते 9 व्हिडिओ दिवसाला टाका, म्हणजे तुमचा वॉच टाईम वाढेल. बिकॉज एका व्हिडिओला तरी तुमच्या सबस्क्रायबर येईल. कारण असं आहे की 15 सेकंदाचा किंवा 30 सेकंदाच्या वर शॉर्ट व्हिडिओ फीड होत नाही, किंवा तो पब्लिक होतच नाही. माझ्यावरून सांगा, त्यामुळे 30-15 सेकंदाचा व्हिडिओ, त्याच्यात तुमचा वॉच टाईम किती वाढेल. 3-4 मिनटं दिवसाला जर वाढली 24 तासात, तर उपयोग काय आहे. तर तुम्ही तुमचे जेव्हा 800-900 व्हिडिओज होतील शॉर्ट व्हिडिओमध्ये, आणि तुम्हाला वाटते बाबा आपला चॅनल ग्रो होतो, वॉच टाईम, सबस्क्रायबर, व्ह्यूज वाढत आहेत, तेव्हा तुम्ही लाँग व्हिडिओला हात घाला, म्हणजे लाँग व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. त्याआधी तुम्ही लाँग व्हिडिओ भरपूर शूट करून ठेवा, म्हणजे पुढचे मला ते उपयोगी पडतील. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करून म्हणजे अनलिस्टेड करून ठेवते, म्हणजे मला हवेळी कुठे जायचं असेल, बाहेर काय लागलं तर आपण व्हिडिओवर किती काम करतो आणि किती आपण व्हिडिओला मानतो आहे, किंवा व्हिडिओ आपण कशा प्रकारे अपलोड करतो हे यूट्यूब पाहत असतं. त्यामुळे कितपत व्हिडिओ आपला चांगला आहे आणि कितपत तो यूट्यूब पब्लिकपर्यंत पोचवायचा आहे हे यूट्यूबचं काम असतं. त्यामुळे सातत्याने व्हिडिओ एकदम 10-10, 12-12 असं अपलोड करू नका. काही वेळानंतर ठेवून ते अपलोड करा, म्हणजे यूट्यूबला पण टाईम भेटला पाहिजे की ह्यांची व्हिडिओ चेक करायला. त्यामुळे अनलिस्टेड करून ठेवा, कारण करोडाने व्हिडिओ येत असतात त्या टाईमला, किती यूट्यूब चेक करणार. सो मध्येच त्या अडकतात आणि कुठेतरी हँगअप होऊन जातात. सो तुम्ही डायरेक्ट सातत्याने व्हिडिओ एकदम 5-6 करू नका, तर 1-2 अशा टाका, म्हणजे त्या चेक करायला यूट्यूबला टाईम भेटेल. आणि भरपूर जर आवडली असेल माहिती तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.